बारामती राज्याच्या राजकारणात हे नाव नेहमीच चर्चेत असतं. शरद पवार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय प्रवासामुळे बारामतीला देशभरात एक वेगळी ओळख मिळाली आहे. पण यासोबतच शिक्षण, उद्योग आणि विकासाचं मॉडेल म्हणून सुद्धा बारामतीची स्वतंत्र छाप निर्माण झाली आहे. आता मात्र बारामती आणखी एका नव्या ओळखीच्या दिशेने वाटचाल करतीये, कारण कटफळ इथे उभारलं जात आहे अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल, ज्यामार्फत बारामतीला स्पोर्ट्स हब बनवण्याची तयारी आता सुरू करण्यात आल्याचं म्हटलं जात असून, आता हा प्रकल्प नेमका काय आहे आणि यामुळे खेळाडूंना काय काय फायदा होणार, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. आजपर्यंत राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळवण्यासाठी पुणे, मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागायची. बारामती, इंदापूर, दौंड, फलटण तसेच पुरंदर परिसरातील अनेक खेळाडूंमध्ये क्षमता असूनही आधुनिक सुविधांच्या अभावामुळे त्यांची प्रगती खुंटत चालली होती आणि त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक खेळाडू केवळ दर्जेदार मैदान, प्रशिक्षक त्याचबरोबर सुविधा नसल्यामुळे मोठ्या स्पर्धांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. मात्र आता हे चित्र बदलण्याची तयारी सुरू झाली आहे आणि त्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं असून, या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी विधान भवनातील झुंबर सभागृहामध्ये जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली. या बैठकीला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात. क्रीडा सुविधा विकसित करताना सर्व प्रकारच्या खेळाचा समावेश व्हावा, तसंच या ठिकाणी भविष्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आयोजित करता येतील अशा दर्जाचं नियोजन करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. चला तर मग आता हा प्रकल्प काय आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय पाहूयात. तर बारामती तालुक्यातील कटफळ इथे सुमारे 20,767 चौरस मीटर क्षेत्रफळावर अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारलं जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जिल्हा, विभागीय त्याचबरोबर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा बारामती इथे आयोजित करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. त्यामुळे बारामतीची ओळख केवळ विकासाच्या मॉडेल पुरती मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रात सुद्धा एक वेगळी निर्माण होणार असा विश्वास व्यक्त केला जातोय. दरम्यान या प्रकल्पातील सुविधांबद्दल बोलायचं झालं तर त्याची व्याप्ती लक्षात येते. इथं सर्वप्रथम तयार होणारे 400 मीटर लांबीचा 8 लेनचा सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तयार होणाऱ्या या ट्रॅकवर धावपटूंना जागतिक दर्जाच्या वातावरणामध्ये सराव करता येणार आहे. यासोबतच लांब उडीसाठी स्वतंत्र सुविधा देखील असणार आहे. फुटबॉल खेळाडूंसाठी 105.4 बाय 68 मीटर आकाराचं नैसर्गिक गवतावरील मैदान उभारलं जाणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष या मैदानामध्ये पूर्ण करण्यात येतील. त्याचबरोबर जलतरणपटूंसाठी सुद्धा मोठी भेट असणार आहे, कारण इथे तब्बल 50 मीटर बाय 25 मीटरचा ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल देखील उभारला जाणार आहे. याशिवाय स्वतंत्र डायव्हिंग पूल आणि नवशिक्यांसाठी सुद्धा वेगळा प्रशिक्षण पूल देखील इथे तयार केला जाणार आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंपर्यंत सर्वांनाच या सुविधांचा लाभ घेता येईल. याचबरोबर स्केटिंग खेळाडूंसाठी 200 मीटर लांबीचं स्केटिंग रिंग, त्याचबरोबर तिरंदाजीसाठी 70 मीटर लांबीचं आर्चिंग रेंज मैदान उभारण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या खेळांमध्ये वाढलेली आवड लक्षात घेऊन या सुविधा नियोजित केल्या जातील असं देखील म्हटलं गेलंय. शिवाय क्रिकेट हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ झालाय आणि त्यामुळे क्रिकेटपटूंना सुद्धा या प्रकल्पामध्ये विशेष स्थान हे देण्यात येणार आहे. इथे 5 आधुनिक नेटसह क्रिकेट प्रॅक्टिस पिच तयार करण्यात येणार असून भविष्यामध्ये क्रिकेट अकादमी विकसित करण्याचा सुद्धा विचार केला जातोय. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक होतकरू खेळाडूंना मोठ्या शहरात न जाता दर्जेदार प्रशिक्षण इथे मिळू शकणार असा दावा केला जातोय. त्यासोबतच या संपूर्ण प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा कोणाला होणार, तर सुरुवातीला म्हटल्यानुसार बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर आणि फलटण परिसरातील हजारो खेळाडूंना याचा फायदा होईल. या भागामध्ये अनेक गुणवंत खेळाडू आहेत, मात्र सुविधा नसल्यामुळे त्यांना काही करता येत नाही. कटफळ येथील क्रीडा संकुल पूर्ण झाल्यानंतर त्यांना मात्र अत्याधुनिक मैदान, प्रशिक्षित मार्गदर्शक, आधुनिक उपकरणं आणि स्पर्धेचं वातावरण एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान. बारामतीला स्वतःचं विमानतळ असून रेल्वेची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील खेळाडू, प्रशिक्षक आणि विविध संघांना इथे पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. भविष्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचं आयोजन झाल्यास खेळाडूंची वाहतूक, निवास आणि इतर व्यवस्थापन सुद्धा तुलनेनं सुलभ होईल आणि याचा फायदा केवळ क्रीडा क्षेत्रालाच नाही, तर बारामतीच्या पर्यटन, हॉटेल व्यवसाय, स्थानिक व्यापार
आणि रोजगाराला सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे हे क्रीडा संकुल केवळ स्पर्धक घडवणारं नाही, तर बारामतीच्या आर्थिक विकासाला चालना देणारं महत्त्वाचं केंद्र ठरू शकणार आहे. दरम्यान बारामती क्रिकेट क्लबचे सदस्य ॲडव्होकेट शहानूर शेख यांच्या मते आजवर पुणे, मुंबई किंवा कोल्हापूरमध्ये मिळणाऱ्या सुविधा आता बारामतीमध्ये उपलब्ध होतील. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा दिलासा मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याचा मार्ग सुद्धा इथे अधिक सुखकर होणार आहे. बरं, क्रीडा संकुल समितीची जी बैठक पार पडली तेव्हा सुनेत्रा पवार यांनी बैठकीमध्ये केवळ नवीन प्रकल्पावरच चर्चा केली नाही, तर बारामतीमधील विद्यमान क्रीडा संकुलांच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत सुद्धा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा आणि ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रीडा विभागाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. विशेष म्हणजे बारामतीमध्ये प्रतिष्ठेच्या कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेचं आयोजन करण्याचाही प्रस्ताव समोर आलाय. या स्पर्धेच्या तारखा निश्चित करताना पर्जन्यमान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वेळापत्रक तसंच पालखी सोहळ्याचा सुद्धा विचार करावा अशा सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या. त्याचबरोबर विविध क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सुद्धा गौरव या बैठकीमध्ये करण्यात आलाय. जसं की हिंद केसरी महेंद्र गायकवाड, जागतिक योगासन स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता नितीन पवळे, गोकर्ण शर्मा आणि जागतिक ट्रेडिशनल ग्रुप व हँडसेट स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता नीरल वाडेकर यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. आणि या सत्कारातून स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा देखील संदेश देण्यात आलाय. एकूणच पाहिलं तर कटफळ इथे उभारलं जाणारं हे अत्याधुनिक क्रीडा संकुल प्रकल्प फक्त बारामतीकरांसाठीच नाही, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी गेम चेंजर असा प्रकल्प ठरणार असल्याचं मानलं जातंय. आणि ग्रामीण भागातील खेळाडूंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभारला जाणारा एक मजबूत पाया सुद्धा हा प्रकल्प ठरणार आहे. सोबतच बारामतीने आता शिक्षण, उद्योग आणि विकासानंतर क्रीडा क्षेत्रात सुद्धा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल निश्चितच भविष्यासाठी महत्त्वाचं ठरणार, यामध्ये शंका नाहीये. परंतु आता हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी येईल याबद्दल आता सगळ्यांनाच आतुरता राहील. परंतु तुम्हाला काय वाटतं, या प्रकल्पाचा खरंच फायदा होईल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट्टू कटला सबस्क्राईब करा.